नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडफुल चॅनलच्या या नव्या एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज आपण या एपिसोडमध्ये प्रोबॅबिलिटीवरती दोन गणितं सोडवणार आहोत. आता नक्की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, आणि शक्यता ही नेहमी 0 आणि 1 याच्यामध्येच असते. उदाहरणार्थ, जर का तुमच्याकडे एक कॉईन आहे, त्याच्यावरती एका साईडला हेड आहे, दुसऱ्या साईडला काय आहे? टेल आहे. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कॉईन टॉस कराल तेव्हा एकतर हेड येईल किंवा टेल येईल. याचा अर्थ काय? या ठिकाणी काही ना काहीतरी शक्यता आहे. जर का तुम्हाला पूर्ण खात्री आहे की जर का टेलच येईल, याचा अर्थ काय? त्या ठिकाणी शक्यता आहे का? नाही. त्या ठिकाणी काय आहे? खात्री आहे, किंवा त्याला आपण म्हणतो सर्टेनिटी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? सर्टेनिटी किंवा खात्री. आणि जेव्हा खात्री असते तेव्हा किंमत किती असते? 1. याचा अर्थ काय? की जर का तुम्हाला प्रोबॅबिलिटीचं उत्तर काढायचं असेल तर ते नेहमी 0 आणि 1च्या मध्येच असेल. याचा अर्थ काय? हा जो पर्याय दिलेला आहे तो इथेच बाद झाला. 16/15ची किंमत 1पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ हे या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. तर वळूया प्रश्नाकडे. त्याने असं म्हटलं आहे की तुमच्याकडे एक बॅग आहे आणि त्या बॅगेमध्ये काही व्हाईट बॉल्स आहेत आणि काही रेड बॉल्स आहेत. ठीक आहे. आता त्यापैकी 4 बॉल कुठले आहेत? व्हाईट आहेत, आणि 6 बॉल आहेत रेड बॉल आहेत. आता या एकूण 10 बॉलपैकी तुम्हाला काही बॉल रँडमली किंवा यादृच्छिकपणे काढायचे आहेत. आता रँडमली किंवा यादृच्छिकपणे म्हणजे काय? कोणतेही निकष न लावता. ठीक आहे. म्हणजे काहीच न ठरवता. समजा तुम्हाला वर्गामध्ये चॉकलेट्स वाटायचे आहेत, तर तुम्ही कोणताही निकष लावला नाही. तुम्ही असा निकष लावला नाही की ती विद्यार्थी हुशार आहेत का, ते आज उपस्थित आहेत का, त्यांनी चांगले मार्क मिळवले आहेत का, ते उशिरा आले आहेत का. तुम्ही कोणताही निकष न लावता ती चॉकलेट विद्यार्थ्यांमध्ये वाटली. त्याला म्हणतो आपण रँडमली. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी 2 बॉलची निवड करायची आहे. त्यांनी म्हटले तुम्हाला 2 बॉलची निवड करायची आहे, पण त्यांनी शर्त काय ठेवली आहे? कंडिशन काय ठेवली आहे? की दोन्ही बॉल समान रंगाचे असण्याची शक्यता. आता मला सांगा, तुमच्याकडे फक्त 2च प्रकारचे बॉल आहेत. एक आहेत व्हाईट आणि दुसरे आहेत रेड. म्हणजे एकतर ते दोन्ही बॉल व्हाईट असतील किंवा सफेद असतील, किंवा दोन्ही बॉल रेड किंवा लाल असतील. आलं लक्षात? आता जेव्हा ही शक्यता असते, ज्या ठिकाणी ऑर येतो, ऑर म्हणजे काय? किंवा येतं, तेव्हा आपण काय करतो? प्लस साईन वापरतो. आणि जेव्हा आणि येतं तेव्हा आपण कुठलं साईन वापरतो? गुणाकाराचं चिन्ह वापरतो. इतकं तुम्हाला कळलं असेल. पाहूया आता आपण. बघा, त्याने काय म्हटलं आहे की 4 पांढरे बॉल आणखी 6 रेड बॉल आहेत. त्यापैकी तुम्हाला 2 बॉलची निवड करायची आहे जे समान रंगाचे आहेत. मग मला सांगा, एकतर त्या 4 बॉलपैकी त्या 4 बॉलपैकी 2 बॉल काढले तुम्ही, तर ते दोन्ही व्हाईट असतील, किंवा ते 6 बॉलपैकी असतील, तुम्ही 2 बॉल निवडले असतील. आता मला सांगा, एकूण चेंडू किती होते? 10 चेंडू होते. थोडक्यात तुम्ही 10 चेंडूतून कोणते 2 चेंडू काढणार होतात? तुम्हाला तर या ठिकाणी याचंच उत्तर काढायचं आहे. आता बऱ्याच जणांना कळणार नाही की मी हे काय लिहिलेलं आहे. ठीक आहे. सी म्हणजे काय? कॉम्बिनेशन. थोडक्यात काय, तुमच्याकडे चेंडू किती होते? व्हाईट चेंडू 4, त्यापैकी तुम्हाला 2 चेंडू निवडायचे आहेत. या ठिकाणी तुमच्याकडे 6 रेड चेंडू होते, त्यापैकी तुम्हाला 2 चेंडू निवडायचे आहेत. आता या ठिकाणी सूत्र साधं आणि सोपं आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी हे याचा स्क्रीनशॉट काढा, किंवा हे जे सूत्र आहे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. याला आपण म्हणतो NCR फॉर्म्युला. या ठिकाणी एन म्हणजे काय? तुमच्याकडे जेवढ्या किमती आहेत त्यापैकी तुम्हाला आर किमती काय करायच्या आहेत? मॅनेज करायच्या आहेत. मग आपण कसं लिहितो याला? एन फॅक्टोरियल भागिले एन आणखी आरमधला फरक, एन वजा आरमधला फरक, त्याचं फॅक्टोरियल, आणि त्याला कशाने गुणतो आपण? आरच्या फॅक्टोरियलने गुणतो. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये हा फॉर्म्युला वारंवार तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. आता हीच किंमत आपल्याला इथे मेन्शन करायची. कसं करूया तर पाहूया आपण. या ठिकाणी 4C2 या ठिकाणी कसं लिहिणार आता? 4C2 या ठिकाणी 4 फॅक्टोरियल भागिले 4मधून 2 गेले किती आले? 2 फॅक्टोरियल, आणि त्याला परत मी 2 फॅक्टोरियलने भागणार. प्लस वरती किती होतं? 6 फॅक्टोरियल, त्याला मी असंच लिहिलं 6 फॅक्टोरियल, भागिले किती येणार? 7तून 2 गेले 4 फॅक्टोरियल, आणि त्याला परत मी 2 फॅक्टोरियलने भागणार. छेदामध्ये काय होतं? 10 फॅक्टोरियल, भागिले 10तून 2 गेले किती? 8 फॅक्टोरियल, आणि हे 2 फॅक्टोरियल. आता या ठिकाणी हे 2 फॅक्टोरियल, हे 2 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल तर कायमचे संपून गेले, कारण आपण त्याला काय केलं? कॅन्सल केलं. अंशामध्ये आणि छेदामध्ये ज्या व्हॅल्यू सारख्या असतात त्या आपण तिथेच कॅन्सल केल्या, जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन पुढचं सोपं व्हावं. आता या ठिकाणी फक्त मी पेनाचा रंग बदलतो, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपं वाटावं म्हणून. या ठिकाणी पेनाचा रंग मी ओके
व्हाईट करून घेतो किंवा हा कलर केला. आता मला सांगा 4 फॅक्टोरियल कसं लिहिणार आपण. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती येणार या ठिकाणी ॲक्च्युली 4 गुणुले 3 गुणुले 2 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल जागी काय लिहू शकतो मी 6 गुणुले 5 गुणुले 4 फॅक्टोरियल. तसंच 10 फॅक्टोरियल जागी काय लिहू शकतो मी 10 गुणुले 9 गुणुले 8 फॅक्टोरियल. आता मला सांगा हे वरचे 2 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. हे 4 फॅक्टोरियल आणि हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. हे 8 फॅक्टोरियल आणखी हे 8 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. याचा अर्थ काय फक्त आता अंशात काय राहिलं आहे 4 त्रिक 12 अधिक 6 पंचा 30. 4 त्रिक 12 आणि 30 किती झाले 42 झाले. आणि खाली किती राहिले 10 गुणिले 9 90 राहिले. आता मला सांगा 42 आणखी 90ला भाग जाणारी अशी अजून कोणती संख्या आहे का तर ती आहे कोणती 6. 6ने 42लाही भाग जाईल आणखी 90लाही भाग जाईल म्हणजे 6 7 42 आणि 6 गुणिले 15 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 715. हे उत्तर किती आलं आपलं 715. आय होप तुम्हाला हे गणित कळालं असेल. जर का नाही कळालं असेल तर तुम्ही या व्हिडिओला पुन्हा पाहू शकता. तर वळूया तर मग दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जो याच प्रकारचा आहे पण त्याचं थोडंसं व्हेरिएशन वेगळं आहे. पाहूया या गणितामध्ये काय दिलं आहे. बघा 16 इलेक्ट्रिक बल्बपैकी 4 सदोष आहेत म्हणजे त्यामध्ये काही ना काहीतरी डिफेक्ट आहे. तुम्हाला 2 बल्बची निवड करायची आहे पण ती कशा प्रकारे करायची आहे त्यापैकी एक बल्ब किमान कसा असला पाहिजे डिफेक्टिव्ह किंवा सदोष असला पाहिजे. जर का तो असा असेल तर ती शक्यता तुम्हाला पडताळून बघायची आहे. आलं लक्षात. बघा मला सांगा 16 तुमच्याकडे बल्ब होते. किती बल्ब होते तुमच्याकडे 16 बल्ब होते. त्यापैकी 4 कसे होते डिफेक्टिव्ह जे चालत आहेत का ते बंद पडले आहेत आणि उरलेले किती आहेत 12 जे कसे आहेत चांगले आहेत किंवा नॉन डिफेक्टिव्ह आहेत. तुम्हाला आता 2 बल्बची निवड करायची आहे. थोडक्यात तुम्ही काय करणार आहात 2 बल्ब निवडणार आहात. आता मला सांगा त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी कमीत कमी एक बल्ब कसा असला पाहिजे खराब असला पाहिजे किंवा डिफेक्टिव्ह असला पाहिजे. आता 2 बल्बपैकी कमीत कमी एक म्हटलं आहे याचा अर्थ काय दोन्ही बल्ब पण कसे असू शकतील खराब असू शकतील बरोबर की नाही. मग दोन्ही बल्ब जर का खराब असू शकतील ही शक्यता जर का मला काढायची असेल तर मी काय करेन की जी शक्यता मला काढायची असेल त्याचं उत्तर कसं काढणार मी एक म्हणजे काय जी मला खात्री असते त्यातून आपण काय करतो त्यातून काय करणार मी 2 असे चेंडू काढेन जे कसे असतील पूर्णच्या पूर्ण कसे असतील चांगले असतील म्हणजे कसे असणार ते 12 असणार. 12मधून हे मी 2 बल्ब काढले. माझ्याकडे एकूण बल्ब किती होते 16 बल्ब होते. त्यापैकी मी किती बल्ब काढले 2 बल्ब काढले. जर का मी याचं उत्तर काढलं तर मला फायनल उत्तर मिळणार आहे. आता मला सांगा मग कशा आपण फॉर्म्युलामध्ये पाहिलं होतं ना काय पाहिलं होतं NCR फॉर्म्युला पाहिलं होतं ना NCR फॉर्म्युला काय होता n फॅक्टोरियल भागिले n मायनस r फॅक्टोरियल आणि हे r फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला आपण मगाशीच पाहिला होता. त्याच फॉर्म्युल्याचा आता आपण पुन्हा वापर करणार आहोत. चला तर मग पाहूया. आता एकची किंमत मी अशीच लिहिली 12 C2ला कसं लिहिणार मी 12 फॅक्टोरियल भागिले किती 12 तो 2 गेले 10 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल भागिले किती 16 फॅक्टोरियल भागिले 16 तो 2 गेले किती येणार 14 फॅक्टोरियल आणि इथे हे 2 फॅक्टोरियल ॲज इट इज. या ठिकाणी 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. आत्ता मला सांगा या 12च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो या 12 फॅक्टोरियल जागी का मी लिहू शकतो का इथे 12 गुणुले 11 गुणुले 10 फॅक्टोरियल लिहू शकतो का नक्कीच. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. तसं 16 फॅक्टोरियल जागी काय लिहू शकतो मी 16 गुणुले 15 गुणुले 14 फॅक्टोरियल. आता हे 10 फॅक्टोरियल आणखी 10 फॅक्टोरियल इथले कॅन्सल झाले. हे 14 फॅक्टोरियल आणि इकडचे 14 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. म्हणजे माझं तो उत्तर कुठल्या दिशेने चाललं आहे 1 वजा 12 गुणुले 11 12 गुणुले 11 आणि खाली किती होतं 16 गुणुले 15. आता 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 3 एके 3 3 पाची 15 म्हणजे माझं उत्तर किती येणार होता 1 वजा 11 भागिले 20.
आता 20 20 एके 20 + 11 गेले 9, 9/20. माझं अंतिम उत्तर किती आलेलं आहे? 9/20. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, या ठिकाणी आपण असं उत्तर का काढलं, आपण या प्रकारे का लिहिलं, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. बघा, त्यांनी काय म्हटलं होतं तुम्हाला, की कमीत कमी एक बल्ब कसा असला पाहिजे? सदोष असला पाहिजे. याचा अर्थ काय, की एक बल्ब पण चालेल किंवा 2 बल्बसुद्धा सदोष असले तर चालतील. म्हणून आपण काय केलं, की एकमधून कोणताही बल्ब सदोष नाही. सदोष नाही म्हणजे कसा आहे तो? चांगला आहे. सदोष नाही म्हणजे कसा आहे? चांगला आहे. चांगले बल्ब किती होते आपल्याकडे? 12 होते. म्हणून आपण एकमधून जे आपण 2 चेंडू काढणार होतो त्याची शक्यता म्हणजे कोणती शक्यता? एकामधून आपण नॉन डिफेक्टिव्ह बल्ब काढायची शक्यता वजा केली. आपण इथे काय केलं बघा, एकमधून नॉन डिफेक्टिव्ह बल्ब आहेत ना, 12C2 आणि इथे किती होते? 16C2. आता एक तर बल्ब तुम्ही जो काढाल, 2पैकी जो बल्ब काढाल तो एकतर चांगला असेल किंवा खराब असेल. या दोघांची मिळून शक्यता किती होणार आहे? 1 होणार. या दोघांची मिळून शक्यता किती होणार? 1 होणार. त्यापैकी आपण एकमधून ही जर का शक्यता वजा केली तर तुम्हाला शक्यता कोणती मिळणार आहे? की दोन्हीच्या दोन्ही बल्ब खराब असतील. म्हणून आपण काय केलं, एकमधून हे चांगले बल्ब असण्याची शक्यता वजा केली. म्हणून आपलं उत्तर इथे काय आलं? या ठिकाणी 9/20 आलं. आय होप तुम्हाला हे गणित कळालं असेल. ही दोन्ही गणितं जी प्रोबॅबिलिटीवरती बेस्ड होती, थोडीशी किचकट का असेना, पण जर का तुम्हाला या संकल्पना कळाल्या असतील तर परीक्षेत तुम्हाला या प्रकारची गणितं त्रास देणार नाहीत, याची तुम्हाला मी हमी देतो. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन गणितांसोबत. तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे क्वेरीज, तुमचे फीडबॅक तुम्ही मला ओनली mindful123@gmail.com वरती पाठवू शकता. चल मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅपी लर्निंग आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.